गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला, आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू, आणि मग श्री रामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे सज्जन म्हणा, तू भक्ती मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निंद्य कर्मे मांडली आहेत ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मांडली आहेत ती तू मनापासून कर. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. पहाटेच्या वेळी भगवंतांचे म्हणजेच श्री रामचंद्रांचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये. जो मनुष्य सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस, कधीही पापबुद्धी ठेवू नकोस. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही. आपला धर्म आणि आपली नीती कधीच सोडू नकोस. नेहमी अंतरात सारासार याचा विचार करीत जा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हे मना, पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीचीच इच्छा धर. विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडल्यास जगात चितू होते. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मदा सर्वदा अंगीकारो, नको रे मना मत्सरू दंभ भारू. हे मना, क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे, म्हणून त्यापासून दूरच राहा. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधी ढोंगही करू नकोस. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी ऋणी व्हावे. हे मना, तुझ्याकडे नेहमी धाडस धैर्य असायला हवे, आणि कोणी दुष्णे दिली असल्यास ती सोसायची ताकदही असायला हवी. आपण नेहमी नम्र भाषेत बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. हे मना, जीवनामध्ये अशी कामे करावीत की
मृत्यूनंतरही मागे आपले कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह हा चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. मना, दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अति स्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचेच असते आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख ठरते. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. हे मना, नेहमी भगवान श्रीरामांबद्दल प्रेम बाळगावे आणि दुःखाची जाणीव ठेवू नये. देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनातूनची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे मना, दुःखाचा विचार करीत बसू नकोस. दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद घ्यावा. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगे, बळे लागला काळ हा पाठी लागे. हे मना, रावणाच्या शेवटी काय झाले? पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दुष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा बळीच पाठलाग करीत आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिसेवटी काळ मुखे निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. हे मना, खरं तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय. तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी करीत असतात. आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात, पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेते. एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही,
म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे त्याला दुःख भोगावे लागते. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. मनुष्य हा विनाकारण काळजी करीत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते. जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते आपल्या पूर्वकर्मामुळेच होय. अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो. मना राघवे विन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. हे मना, एका रामा वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस. स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस. वेद, शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करतात त्याची स्तुती करणे हेच योग्य होय. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. हे मना, सत्य कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात. गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव उकडून निघतो. म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय आहे. मना वासना चुकविये रझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. वासनेमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात जीव सापडतो. म्हणून पैशाचा लोभ व काम वासना यामध्ये गुरफटू नकोस. वासनेमुळे गर्भवास घडतो आणि गर्भवासामध्ये अत्यंत यातना असतात. म्हणून हे मना, वासनेचा त्याग करून ईश्वराची भेट घडवून आण. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. हे माझ्या सज्जन मना, प्रभू रामाला माझ्या अंतकरणात दृढपणे धरून ठेवून माझे कल्याण कर. कारण हनुमानाचा स्वामी प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो लोकांचा उद्धार करणारा आहे. न बोले मना राघवे विन काही, जनी वाउगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. हे मना, प्रभू रामाखेरीज इतर कशाबद्दलही बोलू नये. बाष्फळ बडबड केल्याने सुख मिळत नाही. काल हा क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जात आहे. मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंतांशिवाय कोण आहे बरे. रघुनायका विन वायाशी नावे, जना सारिके व्यर्थ कावोस नावे. सदा सर्वदा नाम वाचे व शोधे, अहंता मनी पापिनी ते न शोधे. रामाखेरीज काही करणे म्हणजे व्यर्थ शिणण्यासारखे आहे. सामान्य संसारी लोकांप्रमाणेच फुकटची बडबड करू नये. जिभेने नेहमी भगवंतांचे नामस्मरण करावे आणि पापमुलंक अहंकार मनात कधीही बाळगू नये.
मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सैव जाईल काही न राहे. हे मना, माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. अरे, मी सांगतो तसे वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल? आज प्रपंचात सुखाचा काळ आहे, पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोठे राहणार? नंतर तर सर्व नाहीसे होणारच आहे, काहीही उरणार नाही, हे तू ध्यानी घे. देहे रक्षण कारणे यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भावाची. देहाच्या रक्षणाचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊन जातो. तेव्हा हे मना, तू रामाची भक्ती कर आणि प्रपंचाची काळजी सोडून दे. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. अरे ना मर्दा, प्रपंचाला का भीतोस? धीर धर आणि धास्ती सोडून दे. प्रभू रामासारखा रक्षण करता तुझ्या शिरावर आहे. जरी यम तुझ्यावर रागवला तरी तो राम तुझी उपेक्षा करणार नाही. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. मना वाक्य मस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे मानवा, कोदंडधारी राम हा अनाथांचा नाथ आहे. त्याला पाहून यमराजही घाबरतो. हे माझे वचन निश्चिंत मान की भक्ताभिमानी राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेने विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो की भक्तांचे रक्षण करणे हे प्रभू रामाचे ब्रीद वाक्य आहे. जे भक्तांचे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर राम आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करून त्यांचा नायनाट करतो. ज्याने आपली सारी नगरी विमानातून वैकुंठाला नेली, तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम हा भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. समर्थाची यासे चका वक्र पाहे, असा सैव भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ असलेल्या भगवंतांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघणारा जगात कोणीही नाही. त्रैलोक्यातील लोक ज्याची लीला गातात तो प्रभू राम हा भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही, कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे. महासंकटी सोडिले देव जयने, प्रतापे बळे आगळा सैव गुणे. जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू राम हा प्रतापशाली, बलवान आणि सर्व गुण संपन्न असा आहे. रावणाने सर्व देवांना बंदी केले होते, तेव्हा रामानेच त्यांना त्या महासंकटातून सोडविले. शिव आणि पार्वती हे रामाचे स्मरण करतात. तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शीनली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती. तिचा उद्धार प्रभू रामानेच केला. त्यांचा पादस्पर्श होताच तिला दिव्य गती लाभली. ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणीही शिणून जाते, तो राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही, कारण तो भक्ताभिमानी आहे.
वसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ईश्वराने आपल्या लीलेने या सृष्टीची रचना केली. तिच्यामध्ये मेरू मांदार इत्यादी पर्वत, सूर्यचंद्र, तारांगणे व मेघमाला आहे. प्रभू रामाने विभीषण आणि हनुमान या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनविले. असा हा राम आपल्या भक्तांचा अभिमानी असल्यामुळे तो त्यांची उपेक्षा कधीच करीत नाही. उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, शिरी भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू रामाकडून भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही, पण मनुष्याच्या जीवास त्याची खात्री वाटत नाही. पुराणांमध्ये भगवंतांची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योगक्षेम वाहतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा भगवंत भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही. असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तयांतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो, भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये वसतो. अनन्य भावनेने जो भक्ती करतो त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करीत असतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा हा प्रभू श्रीराम त्यांची उपेक्षा कधीच करीत नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत हा नेहमी आपल्या जवळच असतो. तो दयाळू आहे. तो भक्तामध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही याची परीक्षा घेत असतो. तो सुखमय आहे आणि आनंदमय आहे. तो भक्ताला मोक्ष देतो. तो भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही, कारण तो भगवंत हा भक्ताभिमानी आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अंधारामध्ये चक्रवाक पक्षाची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दुःखी होते. सूर्य प्रकट होऊन त्यांना संकटातून सोडवितो. त्याप्रमाणे संकटाची प्रसंगी भक्तास सोडविण्यासाठी भगवंत स्वतः धावून येतात. हरिभक्तीचा डांगोरा सांगत आहे की भक्ताभिमानी भगवंत हा भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, तुला एक विनंती आहे की प्रभू रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहतच राहा. त्याची महानता व दिव्यता पाहून त्यांच्या जवळच कायमची वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अव्हेर करू नकोस. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. वेदशास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, ज्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते, त्या प्रभू रामाला हे मना तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्याच्या जवळच तू वस्ती कर. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरी ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू रामाच्या ठाई तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव.
विवेकपूर्वक वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभू रामाच्या जवळ तू कायमचा राहा.